नमस्कार, मी संगीता आपल्या सुभाष फूड्स या लाडक्या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। आज मी ठाण्याला आलेले आणि आज संडे सुद्धा आहे। आज मी ठरवलंय की आज आपण काहीतरी वेगळा ऑथेंटिक असा ब्रेकफास्ट करायचा, म्हणून मी ठाण्यामधील आमंत्रण मिसळ आज आपण त्याची चव चाखणार आहोत आणि त्याचा एक्सपिरियन्स मी आपल्या व्हिडिओद्वारे तुम्हाला मी शेअर करणार आहे। चला तर मग हॉटेल आमंत्रण जिथे आपण मिसळ खायला जाणार आहोत ते अगदी तळापाळीच्या समोर आहे आणि तळापाळीला आलेली प्रत्येक व्यक्ती या आमंत्रणला भेट दिल्याशिवाय जात नाही। आमंत्रण हॉटेलच्या समोर जिल्हा परिषदचं ऑफिस आहे आणि तिथून सुद्धा हे अगदी जवळ म्हणजे अगदी ऑपोजिट आहे। म्हणजे तळापाळी जिल्हा परिषद ऑफिस एकदम जवळ असलेली ही ठिकाणं आहेत आणि हे डेस्टिनेशन अतिशय फेमस आहे। भरपूर लोक इथे भेट देताना दिसतात। आता सकाळचे 10 वाजलेले आहेत आणि आता आपण हॉटेल आमंत्रणमध्ये मस्तपैकी शांत बसलेलो आहे आणि मेनू पण आता इथे आलेला आहे। तुम्ही बघू शकताय हॉटेल आमंत्रणचा मेन्यू आलेला आहे। आपण मेन्यू बघूया काय काय याच्याकडे नवीन आणखीन काय काय त्यांनी पदार्थ ॲड केले आहेत का, आणि ते असतील तर त्यापैकी सुद्धा आपण काही पदार्थ मागवूया। हॉटेल आमंत्रणमध्ये मिसळ पाव याच्या बरोबर आणखी साऊथ इंडियन सुद्धा भरपूर डिशेस अवेलेबल आहे आणि यांच्याकडे लंच सुद्धा असतो। आणि आता आपण मस्तपैकी तर्रीदार अशी मिसळ पावची ऑर्डर करू। 2 मिसळ आणि 1 लस्सी। तिखट छान झणझणीत अशी मामलेदारची मिसळची मी ऑर्डर दिली आहे। मिसळ पाव आणि थंड थंड लस्सी याची ऑर्डर मी प्लेस केली आहे। आता आपली ऑर्डर थोड्याच वेळात येईल। हॉटेल आमंत्रणचा ॲम्बियन्स खूप स्पेशियस आहे आणि इथला येणारा जो क्राऊड आहे तो सगळं डिसेंट क्राऊड आहे। तसेच क्लिनिनेस भरपूर या हॉटेलमध्ये मला दिसतात। नेहमी आम्ही येत असल्यामुळे मला चांगली आयडिया आहे की स्वच्छतेकडे त्यांचं खूप चांगलं लक्ष आहे। तसंच सर्विस पण यांची जी आहे ती पण खूप चांगली आहे। स्टाफ खूप कॉपरेटिव्ह आहे। आता आपली आता मिसळ थोड्याच वेळात येईल। आपली तर्रीदार लाल झणझणीत अशी मिसळ आलेली आहे। त्याच्यावरती छान कांदा आहे आणि सॉफ्ट असे पाव आहेत, एकदम सॉफ्ट आहेत पाव, फ्रेश आणि थंडगार लस्सी आपली आता ही टेबलवर आलेली आहे आणि आता आपण त्याची मस्तपैकी मजा घेऊया। मस्तपैकी जो कांदा आहे बारीक असा तो आपण ह्या मिसळमध्ये मिक्स केलेला आहे आणि आता आपण हे छान लुसलुशीत जे पाव आहे ते आपण घेऊया, मिक्स करूया। मस्तपैकी असा झुणका लागलाय ना, खाताना जाम नुसती मिसळ खाऊया।
खूपच सुंदर आहे. त्यांच्याकडे तुम्हाला कमी तिखट, मीडियम आणि भरपूर तिखट अशा 3 प्रकारच्या मिसळ त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. आम्ही एकदम तिखटवाली मिसळ घेतलेली आहे, कारण पावाबरोबर ती बरोबर बॅलन्स होते. आणि लाईट घेतली ना तर पावाबरोबर थोडी अशी कमी तिखट लागते. त्यामुळे मी अशी एकदम जास्त तिखटवाली मी मिसळ घेतलेली. आपण एकदा परत एक बाईट घेऊया. ह्याच्यामध्ये बटाट्याची भाजी घातलेली आहे. फरसाणची क्वालिटी एकदम उत्तम आहे. आणि हा तो लाल चुटूक अशी ही जी तरी आहे ना, त्यामुळे आपल्याला मन सारखं त्या तरीकडे धाव येतं आणि असं वाटतं आपल्याला की आपण किती खावी असं सारखं वाटत असतं. आपण घरी केलेली मिसळ असते ना, त्याला एवढी टेस्ट येत नाही जेवढी या आमंत्रणच्या मिसळला मस्त टेस्ट आहे. लस्सीची टेस्ट पण खूप चांगली आहे, चांगली दाट आहे, ठीक आहे. पोळीला पण व्यवस्थित आहे, जास्त गोड नाही आहे. आणि मिसळ बरोबर ताक किंवा लस्सी ही हवीच, हे कॉम्बिनेशन आहे, त्याशिवाय मजा नाही. तुम्हाला एक्स्ट्रा रस्सा हवा असेल तर तुम्हाला एक्स्ट्रा रस्सा तुम्हाला मिळू शकतो. आणि तुम्ही बघत असाल की ते तर्रीदार एकदम लाल एकदम मस्तपैकी हा रस्सा आहे. एकदम तर्री, एकदम मस्त, एकदम रेड. ती मी मागवली आहे. अरे वा, आता मिसळचा रंग बघा तुम्ही कसं छान झाला, एकदम ऑइली, एकदम तर्रीदार. वाव, आता मजा येणार आहे खायला. आमंत्रणची झणझणीत मिसळ पाव एकदम खरमास होती. आणि आता ताक पिऊन झालंय, लस्सी पिऊन झालंय आणि मिसळ पाव खाऊन सुद्धा झालेला आहे. आणि 100% मार्क मी या मिसळला देते. भरपूर लोक इथे गर्दी करतात. संडे असल्यामुळे तर आणखीन गर्दी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही सुद्धा कधी ठाण्याला आलात तर आमंत्रणची मिसळ नक्की टेस्ट करा. सकाळी 10 वाजता सुरू होतं हे हॉटेल, ते रात्री 11 वाजेपर्यंत सुरू असतं. आणि इथली जी एकदम झणझणीत अशी जी मिसळ आहे ते तुम्ही नक्की चाखा. कारण ठाणं हे जसं तलावांचं शहर आहे, अनेक गोष्टींसाठी ठाणं प्रसिद्ध आहे, तसंच मिसळीसाठी सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. आम्ही ठाण्यापासून जेव्हा लांब जातो तेव्हा आम्हाला खूप लोक विचारतात की तुमच्या ठाण्याला मामलेदारची मिसळ आणि आमंत्रणची मिसळ खूप फेमस आहे आणि खूप पॉप्युलर झालेली आहे ही मिसळ. तुम्ही नक्की या आणि ही मिसळ टेस्ट. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की कळवायचे. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओजना लाईक, शेअर, कमेंट आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा. धन्यवाद.